हाय स्टुडंट्स, वेलकम इन एज्युकेशन क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड 9 नंबरचा लेसन सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम पाहूया. त्याआधी एज्युकेशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया 9th स्टँडर्ड मॅथ्स 2 प्रॅक्टिस सेट 9.1. क्वेश्चन आहे, लेंथ, ब्रेथ अँड हाईट ऑफ अ क्युबॉइडल शेप बॉक्स ऑफ मेडिसिन is 20 cm, 12 cm and 10 cm respectively. Find the surface area of the vertical faces and the total surface area of this box. आपल्याला क्युबॉइडल शेप बॉक्स आहे मेडिसिनचा, त्याची लेंथ, ब्रेथ आणि हाईट दिलेली आहे. आपल्याला फाइंड करायचा आहे सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस अँड टोटल सरफेस एरिया ऑफ दिस बॉक्स. आता याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युले यूज करायचे आहेत. करूया सॉल्व. पहा, इथे लेंथ दिलेली आहे 20 सेंटीमीटर, ब्रेथ दिलेली आहे 12 सेंटीमीटर अँड हाईट दिलेली आहे 10 सेंटीमीटर. ते आपण राईट करून घेऊया. ह्याच्या पुढे आपल्याला फाइंड काय करायचं आहे, सरफेस एरिया ऑफ द व्हर्टिकल फेसेस. लिहूया, जे फाइंड करायचं आहे ते लिहूया. द सरफेस area of the vertical faces of the box is equal to, फॉर्म्युला राईट करायचा आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे 2 इंटू ब्रॅकेट L प्लस B इंटू हाईट, लेंथ प्लस ब्रेथ. 2 इंटू ब्रॅकेट, सॉल्व कसं करायचं पहा. लेंथ किती आहे, L पहा 20, प्लस ब्रेथ B किती आहे 12 इंटू H आहे 10. ज्या व्हॅल्यू इथे आपण घेतलेल्या आहेत त्या काय केल्या, फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलेल्या आहेत. फॉर्म्युला त्यासाठी तुमचा मेमराईज हवा, त्याशिवाय तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करता येणार नाही. फॉर्म्युले पाठ करायचे. 2 इंटू ब्रॅकेट, ॲडिशन करूया. 20 प्लस 12 32 आणि इथे कोणताही साईन नाही, म्हणजे असणार मल्टिप्लाय. 20 प्लस 12 32 इंटू 10. मल्टिप्लिकेशन करूया. 32 10 जा 320 आणि 322 जा 640 सेंटीमीटर स्क्वेअर. या तिघांचं केलं आपण मल्टिप्लाय, आलेला आहे 640 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपल्याला फाइंड करायचं आहे द टोटल सरफेस एरिया ऑफ दिस बॉक्स. लिहूया, द टोटल सरफेस एरिया ऑफ द बॉक्स. फॉर्म्युला राईट करायचा आहे. फॉर्म्युला मी इथे राईट करते. 2 इंटू ब्रॅकेट L इंटू B प्लस B इंटू H प्लस L इंटू H. इथे LB BH LH प्लस प्लसचं साईन आहे आणि L इंटू B. L आणि B मध्ये साईन नाही, लेंथ आणि ब्रेथमध्ये साईन नाही, ब्रेथ आणि हाईटमध्ये साईन नाही, तेव्हा ते मल्टिप्लायचं लिहायचं. पाहूया. 2 इंटू ब्रॅकेट, लेंथ किती आहे आपली 20 इंटू ब्रेथ किती आहे 12 प्लस ब्रेथ किती आहे 12 इंटू हाईट 10 प्लस लेंथ 20 इंटू हाईट 10. पहा, लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू हाईट. व्हॅल्यू पुटअप केलेल्या आहेत. आता मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 20 प्लस 12 2 जा 24 आणि 0 240 प्लस 12 10 जा 120 प्लस 20 इंटू 10 200. आता करायचे आहे ॲडिशन, आणि ॲडिशन करताना मध्ये मल्टिप्लायचं साईन, इथे साईन नाही आहे. ॲडिशन काय होईल पहा. 240 प्लस 120 प्लस 200, ॲडिशन होईल 0. 4 प्लस 2 6 50 560 इज इक्वल टू. आता मल्टिप्लिकेशन करूया. 2 0 0 6 2 12 कॅरी 1 5 2 10 प्लस 1 11
1120 सेंटीमीटर स्क्वेअर. पहा इझी आहे एक्झाम्पल. आपलं टोटल सरफेस एरिया व्हर्टिकल फेसेसचा फॉर्म्युला राईट करायचा, व्हॅल्यू पुटअप करायचा, मल्टिप्लिकेशन करायचं, ॲडिशन मल्टिप्लिकेशन. टोटल सरफेस एरिया क्युबॉइडचा, क्युबॉइड कारण क्युबॉइडल शेप आहे बॉक्स. फॉर्म्युला राईट करायचा, मल्टिप्लिकेशन, मग ॲडिशन, परत मल्टिप्लिकेशन. इझी आहे. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा. द टोटल सरफेस एरिया ऑफ अ बॉक्स ऑफ क्युबॉइडल शेप इज 500 स्क्वेअर युनिट्स. Its breadth and height are 6 units and 5 units respectively. What is the length of that box? आपल्याला इथे टोटल सरफेस एरिया दिलेला आहे क्युबॉइडल शेप बॉक्सचा, तो आहे 500 स्क्वेअर युनिट्स. आपल्याला ब्रेथ आणि हाईटसुद्धा दिलेली आहे. आपल्याला लेंथ फाइंड करायची आहे. म्हणजे लेंथ दिलेली नाही आहे, ब्रेथ दिलेली आहे. ब्रेथ इज इक्वल टू 6 युनिट्स, हाईट इज इक्वल टू 5 युनिट्स आणि टोटल सरफेस एरिया दिलेला आहे. टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू 500 स्क्वेअर युनिट्स. फाइंड करायचे आहे लेंथ. आता लेंथ फाइंड करायची आहे. पाहूया फॉर्म्युला. पहा, ज्यावेळेस आपल्याला लेंथ फाइंड करायची आहे त्यावेळेस आपल्याला जे दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला दिलेला आहे टोटल सरफेस एरिया, तर मग फॉर्म्युला टोटल सरफेस एरियाचा राईट करायचा. आपल्याला जे दिलं आहे त्याचा फॉर्म्युला यूज करायचा. आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स दिलेला आहे 500 युनिट्स. मग आपण त्याचाच फॉर्म्युला राईट करून यल फाइंड करायचा. फॉर्म्युला आहे 2 इंटू ब्रॅकेट यल इंटू बी प्लस बी इंटू एच प्लस यल इंटू एच. टोटल सरफेस एरिया दिलेला आहे 500 युनिट्स. मग जे दिलेलं आहे त्याच्याखाली ते राईट करा. इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट यल माहिती नाही, इंटू बी, बी दिलेला आहे 6 प्लस बी 6 इंटू हाईट 5 प्लस यल माहिती नाही आणि एच दिलेला आहे आपला 5. जे जे दिलेलं आहे त्या त्या व्हॅल्यू आपण पुटअप करून घेतला. आता इथे 500 हे मल्टिप्लायला असलेले 2, ह्या संपूर्ण बॉक्सला मल्टिप्लायला असलेले 2 आपण इथे काय करणार आहोत, राईट हँड साईडचे लेफ्ट हँड साईडला डिवाइड बाय. इज इक्वल टू 6 इंटू यल 6 प्लस 6 इंटू 5 30 प्लस यल इंटू 5 यल. 2ने डिवाइड केलं 500ला, रिमेनिंग राहतील 250. मग 250 इज इक्वल टू 6L प्लस 5L किती होतील 11L प्लस 30. आता हे प्लस असलेले 30 राईट हँड साईडचे लेफ्ट हँड साईडला होतील मायनस. इज इक्वल टू 11L. 250 मायनस 30 220 इज इक्वल टू 11L. आणि L आणि 11 मध्ये साईन नाही, मल्टिप्लाय, म्हणून हे 11 इकडे डिवाइड बाय राईट हँड साईडच्या लेफ्ट हँड साईडला डिवाइड बाय होते. आणि 11नं डिवायडेशन केलं, 11 1 जा 11, 11 2 जा 22, 11 0 0. सो दॅट एल इज इक्वल टू आलेला आहे 20 युनिट्स. इथे आपली लेंथ फाइंड करून झालेली आहे, कुठेही हार्ड नाही. पहा कसं सॉल्व केलेलं आहे. फक्त राईट हँड साईडच्या लेफ्ट हँड साईडला नंबर्स जाताना इकडची जी क्रिया असेल, ऑपरेशन असेल, मल्टिप्लाय असेल तर ते डिवाइड बाय होतं, ॲडिशन असेल तर सबट्रॅक्शन होतं, मल्टिप्लाय असेल तर डिवाइड होतं, अपोजिट ऑपरेशन होतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं, त्याच्यामुळे मॅथ्स इझी जातं. ह्यात हे माहिती हवं आहे आपल्याला. थर्ड नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करूया. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पहा. द साइड ऑफ अ क्यूब इज 4.5 सेंटीमीटर. फाइंड द सरफेस एरिया ऑफ ऑल व्हर्टिकल फेसेस अँड द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब. आपल्याला इथे क्यूबची साईड दिलेली आहे. आपल्याला सरफेस एरिया ऑफ ऑल व्हर्टिकल फेसेसचा फॉर्म्युला यूज करून फाइंड करायचा आहे आणि टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला यूज करून फाइंड करायचा आहे. क्यूबच्या साईडला पहा, क्यूबच्या साईडला आपण यल म्हणतो, क्यूबच्या साईडला यल म्हणतात. यल इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर.
फाइंड करायचं आहे द सरफेस एरिया ऑफ वर्टिकल फेसेस. सरफेस एरिया ऑफ वर्टिकल फेसेस ऑफ अ क्यूब. क्यूबच्या वर्टिकल फेसेसचा सरफेस एरिया फाइंड करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला आहे 4L स्क्वेअर. आता इझी आहे. 4 इंटू L किती दिलेला आहे आपल्याला 4.5, त्याचा आहे स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू. मी इथून मागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये युनिट प्लेसला 5 असतील तर क्यूब स्क्वेअर कसा करायचा ते सांगितलेलं आहे. पहा 5 आहेत, 5चा स्क्वेअर 25 आणि 4 नंतर कोणता नंबर येतो 5. 4 इंटू 5 20. हा झाला 4.5चा स्क्वेअर आणि स्क्वेअर करत आहोत म्हणून 4.5 इंटू 4.5 म्हणजे 2 प्लेस नंतर काय येईल पॉईंट. पॉईंट लेफ्ट हँड साईडनं राईट हँड साईडून मोजायचे 1 2. 2 प्लेस नंतर आला पॉईंट. त्याला मल्टिप्लाय करूया आता 4ने. 4 5 जा 20 कॅरी 2. 4 2 जा 8 प्लस 2 10 कॅरी 1. 4 0 0 1. 4 2 जा 8 आणि 2 प्लेस नंतर पॉईंट इज इक्वल टू आलेला आहे 81 सेंटीमीटर स्क्वेअर. हा आलेला आहे द सरफेस एरिया ऑफ वर्टिकल फेसेस. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे टोटल सरफेस एरिया. राईट करूया फॉर्म्युला. द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब आणि फॉर्म्युला आहे 6L स्क्वेअर इज इक्वल टू 6 इंटू Lची व्हॅल्यू 4.5 स्क्वेअर. 6 इंटू 4.5चा स्क्वेअर आहे 20.25. आता करूया मल्टिप्लिकेशन. 6 5 जा 30 कॅरी 3. 6 2 जा 12 प्लस 3 15 कॅरी 1. 6 0 0 1. 6 2 जा 12 आणि 2 प्लेस नंतर पॉईंट. आन्सर आलेला आहे 121.50 सेंटीमीटर स्क्वेअर. हे एक्झाम्पल इझी आहे. L दिलेला आहे, फक्त फॉर्म्युले मेमोराइज हवे आहेत म्हणजे एक्झाम्पल इझी जातात. 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज 5400 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड द सरफेस एरिया ऑफ द व्हर्टिकल फेसेस ऑफ द क्यूब. आपल्या इथे टोटल सरफेस एरिया दिलेला आहे क्यूबचा आणि आपल्याला व्हर्टिकल सरफेस एरिया व्हर्टिकल फेसेसचा फाइंड करायचा आहे. दिलेला आहे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब किती दिलेला आहे 5400 सेंटीमीटर स्क्वेअर आणि आपल्याला फाइंड करायचं आहे द सरफेस एरिया ऑफ वर्टिकल फेसेस. आता पहा टोटल सरफेस एरिया माहिती आहे. मी मगाशी पण सांगितलं जे दिलेलं आहे त्याचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला इथे तो सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस काढण्यासाठी कशाची गरज पडेल तर साईडची गरज पडेल. साईड Lची गरज पडेल. मग L टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब हा याचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला L फाइंड करता येईल. आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6L स्क्वेअर. आता इथे आपल्याला टोटल सरफेस एरिया माहिती आहे किती आहे 5400 इज इक्वल टू 6L स्क्वेअर. आता हे 6L साईडला काय आहेत मल्टिप्लाय आहेत तर ते राईट हँड साईडचे मी लेफ्ट हँड साईडला घेईल तेव्हा होतील डिवाइड बाय इज इक्वल टू राहील L स्क्वेअर. 6ने डिवाइड केलं 6 1 जा 6 6 9 जा 54 6 0 0 6 0 0. L स्क्वेअर इज इक्वल टू
900. इथे L स्क्वेअर इज इक्वल टू 900 आलेले आहेत. आपल्याला L हवा आहे. मग या साईडचं घ्यायचं स्क्वेअर रूट सो दॅट L इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. आता आपल्याला L फाइंड झालेला आहे. आता आपल्याला काढायचं आहे L फाइंड झालेला आहे. आता आपल्याला काढायचं आहे सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस. लिहूया द सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस. फॉर्म्युला आहे 4L स्क्वेअर. आता आपल्याला L माहिती आहे. 4 इंटू L आहे 30 स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 900 आणि 9 4 जा 36 20 सेंटीमीटर स्क्वेअर. कुठेही एक्झाम्पल हार्ड नाही. टोटल सरफेस एरिया दिलेला आहे म्हणून आपण टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. त्या फॉर्म्युल्यावरून आपण 5406 ने डिवाइड करून आलेल्या याचा स्क्वेअर रूट घेऊन L फाइंड केलेला आहे, म्हणजे साईड फाइंड केलेली आहे. साईड मिळाली. सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेसचा फॉर्म्युला 4L स्क्वेअर, 4 इंटू साईडची व्हॅल्यू स्क्वेअरला आणि मल्टिप्लिकेशन. कुठेही एक्झाम्पल हार्ड नाही, फक्त फॉर्म्युले मेमोराईज करा. 5 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 5 नंबरचे एक्झाम्पल पहा. द व्हॉल्यूम ऑफ अ क्युबॉइड इज 34.50 cubic meters. The breadth and height of the cuboid are 1.5 meter and 1.15 meter respectively. Find its length. आपल्याला इथे व्हॉल्यूम दिलेला आहे. व्हॉल्यूमला आपण V यूज करूया. V इज इक्वल टू दिलेला आहे 34.50 क्यूबिक मीटर आणि आपल्याला ब्रेथ आणि हाईट दिलेले आहे. B इज इक्वल टू 1.5 मीटर, हाईट इज इक्वल टू 1.15 मीटर आणि आपल्याला फाइंड करायचे आहे लेंथ. आता इथे आपल्याला व्हॉल्यूम दिलेला आहे क्यूबॉइडचा. आता त्याच्यावरून आपण काय करणार आहोत, लेंथ फाइंड करणार आहोत. करूया फाइंड. आता आपल्याला दिलेला आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला राईट करायचा. द volume of cuboid is equal to L into B into height, length into breadth into height. Volume दिलेला आहे 34.50 is equal to length आपल्याला माहिती नाही. breadth आहे 1.5 and height आहे 1.15. आता इथून पुढे काय करायचं, मल्टिप्लायला जे आहे राईट हँड साईडला ते सगळं घ्यायचं आणि लेफ्ट हँड साईडला डिवाइड बायला घ्यायचं. 34.50 आणि डिवाइडला येईल 1.5 इंटू 1.15 इज इक्वल टू राहिलेला आहे लेंथ. आता इथे पहा, या संख्यांनी मला डिवाइड करायचं आहे. त्या संख्यांना आहे पॉईंट आणि ज्या संख्येला करायचं आहे त्या संख्येला पण आहे डेसिमल. मग आता काय करूया, पॉईंट आहे तर आपल्याला हे पॉईंट घालवायचे आहेत. इथे पहा 1.5ला मी 10 न मल्टिप्लाय केले की इथला पॉईंट जाईल. 1.15ला मी 100 न मल्टिप्लाय. ते का करायचं, 2 प्लेस नंतर पॉईंट असेल तो घालवायचा असेल तर 100 न मल्टिप्लाय, 1 प्लेस नंतर पॉईंट असेल तर 10 न मल्टिप्लाय आणि मग मी डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार आहे तर मी न्यूमरेटरला सुद्धा काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे. तर ते पहा कसं करायचं. मी तुम्हाला डिनॉमिनेटरचं दाखवते, मग आपण न्यूमरेटरला करूया. 1.5 इंटू मी करणार 10 कारण मला हा पॉईंट नको आहे, इंटू 1.15 इंटू करणार आहे मी 100. आता पहा 1.5ला मी 10 न मल्टिप्लाय करेन हा पॉईंट घालवण्यासाठी, 100 न मल्टिप्लाय करेल पॉईंट घालवण्यासाठी 2 प्लेस नंतर 1 प्लेस नंतर. पण जेव्हा मी डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करत आहे त्याच वेळी मी न्यूमरेटरला सुद्धा त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे, नाहीतर आपली व्हॅल्यू चेंज होते. मग डिनॉमिनेटरला मी मल्टिप्लाय केलेलं आहे 100 इंटू 10 म्हणजे 1000ने. पहा डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलेलं आहे 100 इंटू 10
1000ने, म्हणून मी हा 1000ने काय करणार आहे, न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करणार आहे. आता मी जेव्हा न्यूमरेटरला 1000ने मल्टिप्लाय करेन त्यावेळी काय होईल, 100ने मल्टिप्लाय केल्यावर 2 प्लेसचे पॉईंट गेले, परंतु 10 शिल्लक राहील किंवा 10 शिल्लक राहील. 1000ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे माझा आन्सर शिल्लक राहील 3450. आणि आता आपणला राहतील 15 × 115 इज इक्वल टू L. पहा पॉईंट घालवण्यासाठी काय केलेलं आहे. 2 प्लेसचा पॉईंट जाईल 100ने मल्टिप्लाय केल्यावर आणि 10 राहतील ना, म्हणून इथे 10 आलेला आहे आपला. आता करूया डिवायडेशन. 3450ला मी 50ने डिवायडेशन करते, या बाजूला करते. 3450 डिवाइडेड बाय 15. 15 2 जा 30, रिमेनिंग 4 कॅरी 5, 15 3 जा 45, 0 0 आणि हा 0. 15ने डिवाइड केल्यावर आलेले आहे 230 आणि 115 इथे पहा थोडंसं एक्झाम्पल चुकलेलं आहे. पहा 34.50ला 1000ने मल्टिप्लाय केल्यानंतर कोणती संख्या मिळेल आपल्याला, तर 3450 आणि 30 1000ने मल्टिप्लाय केल्यानंतर, आणि 2 प्लेस नंतरचे हे पॉईंट गेले, राहतंय काय आपलं 34,500. इथे मी 3450 घेतलेला आहे, इथे 34,500 रिमेनिंग राहतील. हे करेक्शन करा आणि मग डिवायडेशन केल्यानंतर इथे 20 येतील, 2300 येईल आणि 115 2 जा 230, म्हणून L इज इक्वल टू येईल 20 सेंटीमीटर. पहा 151 जा, इथे थोडंसं आता गर्दी झाली, 115 2 जा 230 आणि हा 10, म्हणून डिवायडेशन केल्यानंतर आलेले आहेत आपले 20 सेंटीमीटर. इथे थोडंसं चुकलं पहा, 34.50ला 1000ने मल्टिप्लाय केल्यानंतर 30 वाढतील बरोबर, आणि 2 प्लेस नंतर पॉईंट दिला, इथे राहतील किती 34,500. इथे आपण घेताना मागे चुकलं होतं, 3450 घेतलेले आपले, करेक्शन करून घ्या. आन्सर येत आहे लेंथ इज इक्वल टू 20 सेंटीमीटर, सॉरी मीटरमध्ये आहे, हां 20 मीटर, युनिट मीटरमध्ये आहे. 6 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 6 नंबरचं एक्झाम्पल पहा. व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब हॅविंग लेंथ ऑफ द एज 7.5 सेंटीमीटर. आता एज म्हणजेच काय, तर साईड, आणि आपण क्यूबची साईड म्हणजेच काय म्हणतो, L इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. आपल्याला फाइंड करायचं आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचं फॉर्म्युला लिहूया. द व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब इज इक्वल टू L क्यूब. म्हणजे आता दिलेल्या साईडचा काय करायचं आहे आपल्याला, क्यूब करायचं आहे, म्हणजे 7.5 इंटू 7.5. करूया मल्टिप्लिकेशन. पहिल्यांदा आपण स्क्वेअर करून घेऊया. 5 5 जा 5चा स्क्वेअर 25.7 इंटू 8 56 इंटू 7.5. आता आपण मल्टिप्लाय करूया. 5 6 2 5 इंटू 7 5. मल्टिप्लिकेशन 5 5 जा 25, 5 2 जा 10 प्लस 2 12, 6 5 जा 30 प्लस 1 31, कॅरी 3, 5 5 जा 25 प्लस 3 28, 7 5 जा 35, कॅरी 3, 7 2 जा 14 प्लस 3 17, 6 7 जा 42 प्लस 1 43, 7 5 जा 35 प्लस 4 39, 5 7 8 1. आन्सर आलेला आहे 421875 आणि पॉईंट पहा 1 2 3 प्लेस नंतर पॉईंट
420.875 आणि इथे 3 नंबर नकोत म्हणून आपण आता हे आन्सर कसं लिहिणार आहोत 421.88. आता हे 88 कसे आले तर पहा 7 नंतरचा जो हा नंबर आहे तो नंबर जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर त्याच्या अगोदरची जे नंबर असतो त्याच्यामध्ये 1 ॲड करायचा. पहा या नंबर नंतरचा जो नंबर आहे 5 हा 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर या नंबरमध्ये 1 ॲड करायचा म्हणजे इथे झाला 8. आणि जर 5 पेक्षा कमी असेल तर मात्र हा नंबर 87 असाच्या असा राईट करून घ्यायचा आणि व्हॉल्यूम फाइंड केलेला आहे म्हणून सेंटीमीटर क्यूब. इझी आहे. 7 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 7 नंबरचे एक्झाम्पल पहा. रेडियस ऑफ द बेस ऑफ अ सिलेंडर इज 20 सेंटीमीटर and its height is 13 centimeter. Find its curved surface area and total surface area. इथे आपल्याला रेडियस आणि हाईट दिलेले आहे म्हणजेच r इज इक्वल टू 20 सेंटीमीटर अँड हाईट इज इक्वल टू 13 सेंटीमीटर. फाइंड करायचं आहे कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. करूया फाइंड. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 2 पाय आर एच. फॉर्म्युला 2 पाय आर एच. पाहूया व्हॅल्यू पुटअप करूया. पायची व्हॅल्यू दिलेली आहे 3.414 इंटू रेडियस आहे 20 इंटू हाईट आहे 13. इथे आपण काहीही करत नाही आहोत. फॉर्म्युल्यामध्ये फक्त दिलेले व्हॅल्यू रेडियसच्या जागेवर रेडियस लिहिलेला आहे, हाईटच्या जागेवर हाईट एच लिहिलेला आहे आणि पायच्या जागेवर पायची व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. आता करायचं आहे मल्टिप्लिकेशन. करूया मल्टिप्लिकेशन. 13 2 जा 260 260 2 जा करूया 3.14 इंटू 13 2 जा 13 2 जा 26 आणि 0 म्हणजे 260 इंटू परत करूया 2 3.14 इंटू 2 0 0 6 2 जा 12 कॅरी 1 520. आता करूया मल्टिप्लिकेशन. 520 इंटू 340 पॉईंट नाही असं समजायचं आणि मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 4 0 0 4 2 जा 8 5 4 जा 20 0 1 0 0 2 1 जा 2 5 1 जा 5 2 0 3 0 0 3 2 जा 6 आणि 5 3 जा 15 0 8 2 5 प्लस 6 7 8 प्लस 5 13 1 6 3 2 8 0 आणि 2 प्लेस नंतर पॉईंट म्हणजे आन्सर येईल 0.80 आणि कर्व सरफेस एरिया आहे म्हणून सेंटीमीटर स्क्वेअर. पहा मल्टिप्लिकेशन यायला हवं. मल्टिप्लिकेशन आलं नाही तर आन्सर चुकेल. पुढे काढायचं आहे आपला टोटल सरफेस एरिया. लिहूया टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 2 पाय आर इंटू ब्रॅकेट आर प्लस एच. हा आहे टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला. व्हॅल्यू पुटअप करूया. 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 इंटू रेडियस आहे 20 इंटू ब्रॅकेट रेडियस प्लस हाईट. आता करूया मल्टिप्लिकेशन. 3.14 इंटू 20 इंटू 2 म्हणजे 40. करूया मल्टिप्लाय. 340 इंटू 14 इंटू 40 0 0 0 0 4 4 जा 16 कॅरी 1 4 1 जा 4 प्लस 1 5 3 4 जा 12 आणि 2 प्लेस नंतर पॉईंट आणि हे इंटूला 13 प्लस 20 33 इज इक्वल टू करूया मल्टिप्लिकेशन. 12560 इंटू 33
6 3 जा 18 कॅरी 1 5 3 जा 15 + 1 16 कॅरी 1 3 2 जा 6 + 1 7 3 1 जा 3 0 आणि हाच नंबर परत 0 8 6 7 3 0 8 8 + 6 14 कॅरी 1 14 कॅरी 1 4144.80 4144.80 सेंटीमीटर स्क्वेअर. या एक्झाम्पल्समध्ये फॉर्म्युले तर मेमराईज हवे आहेत, परंतु हे मल्टिप्लिकेशनसुद्धा तुम्हाला यायला हवं. ते आलं तरच एक्झाम्पल येईल. आणि मल्टिप्लिकेशन मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी इथे करते. तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करताना मल्टिप्लिकेशन इथे करायचं नाही, ते रफ वर्क जिथे तुम्ही कराल तिथे करायचं, इथे असं करायचं नाही. 8 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. The curved surface area of a cylinder is 1980 centimeter square and the radius of its base is 15 centimeter. Find the height of the cylinder. पायची व्हॅल्यू आहे 22/7. इथे आपल्याला कर्व सरफेस एरिया दिलेला आहे सिलेंडरचा 1980 आणि आपला रेडियस दिलेला आहे आणि हाईट फाइंड करायची आहे. राईट करूया. कर्व्ड सरफेस एरिया इज इक्वल टू किती दिलेला आहे 1980 सेंटीमीटर स्क्वेअर. रेडियस ऑफ द बेस म्हणजे रेडियस आहे 15 सेंटीमीटर आणि फाइंड करायचे आहे हाईट. आता जे दिलेलं आहे मी मगाशी पण सांगितलं, जे दिलेलं आहे त्याचा फॉर्म्युला राईट करायचा. लिहूया. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 2πRh 2πRh 2 इंटू पायची व्हॅल्यू आहे 22/7 इंटू आर दिलेला आहे 15 इंटू हाईट फाइंड करायचे आहे, परंतु कर्व सरफेस एरिया दिलेला आहे 1980. आता राईट हँड साईडचे जे नंबर आहेत ते लेफ्ट हँड साईडला घेऊन जाताना विरुद्ध. आता कसं विरुद्ध, 2 हे न्यूमरेटरला आहेत 15 न्यूमरेटरला आहेत, ते जातील डिनॉमिनेटरला 2 इंटू 15 इंटू 7 आणि 22/7 आहे ते होईल 7/22 अपोजिट, म्हणजे डिनॉमिनेटरचा होईल न्यूमरेटर, न्यूमरेटरचा होईल डिनॉमिनेटर इज इक्वल टू राहिले एच. पहा ही क्रिया महत्त्वाची आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे काय करायचं. हे न्यूमरेटरला आहे 2 नंबर, ते मी डिनॉमिनेटरला घेतले आणि जे 22/7 आहे ते पण डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला, न्यूमरेटरचं डिनॉमिनेटरला अपोजिट क्रिया करायची. आता इथे आपण 1980 ला 2 ने डिवाइड करूया. पहिलं 2 9 जा 18 रिमेनिंग 1 2 9 जा 18 2 0 0 9 9 0 15 ने डिवाइड करूया. इथे डिवायडेशन करते मी 9 9 0 डिवाइडेड बाय 15 15 6 जा 90 परत 15 6 जा 90 15 ने डिवाइड केलं 2 ने डिवाइड केलं 15 डिवाइड केल्यानंतर आले 66 आणि 22 1 जा 22 22 3 जा 66 आणि 3 इंटू रिमेनिंग काय राहिले 3 इंटू 7 इज इक्वल टू एच आणि मल्टिप्लाय होईल 21 म्हणून हाईट इज इक्वल टू 21 सेंटीमीटर झालेले आहे आपले हाईट फाइंड. महत्त्वाची क्रिया कोणती आहे, राईट हँड साईडचं लेफ्ट हँड साईडला घेताना तुम्हाला काय करायचं आहे लक्षात आलेलं असेल. आता इथे 2 ने डिवाइड केलं, मग 15 ने डिवाइड केलं, मग 22 ने डिवाइड केलं, रिमेनिंग राहिलेले आहे 3 इंटू 7 आणि मल्टिप्लाय केला आहे 21 सेंटीमीटर. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. याच्यानंतरचा तुम्हाला 9.2चा व्हिडिओ लवकरच मी अपलोड करेन. थँक्यू स्टुडंट्स. आणि मी शिकवताना काही समजत नसेल
तरी तुम्ही मला करेक्शन सांगा की मिस हे समजत नाही, तुम्ही मला पुन्हा पुन्हा समजून सांगू शकता, तरी मी पुन्हा समजून सांगेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू स्टुडंट्स, थँक्यू.